नक्कीच मी रायगडच्या नागोठणा या जुन्या पुलावरती उभा आहे आणि हाच तो पूल आहे. त्याचे वर्षी आता म्हणजे 1580 साली हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि याची उंची लांबी जी आहे ती 146.30 आणि उंची आहे 5.79 तर रुंदी आहे 2.92 असा हा पूल आहे. या पुलाला आता 1580 नंतर आजच्या दिवशी मिती म्हटलं तर 445 वर्ष हा जुना पूल आहे. आणि हा पूल आपण पाहू शकता कशा पद्धतीने दुथडी पूल आता वाहतो. काल रात्रभर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे आणि या ठिकाणी हा पूल आता दुथडी पूल आणि अशातच या ठिकाणी रहदारी सुरू चालू आहे. या ठिकाणच्या ग्रामस्थांनी वारंवार सुद्धा मागणी केलेली आहे की की हा पूल तोडून नवीन बांधण्यात यावा किंवा या पुलाला पर्याय मार्ग म्हणून नवीन पूल काढावा जेणेकरून आम्हाला हा पूल जवळ पडेल. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा पूल आता दुथडी पाणी तिथे दुथडी पण वाहत आहे आणि आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. आमचे आपण जाणून घेऊया. एकंदरीत पाहिलात हे संपूर्ण ग्रामस्थ आहेत आणि या ग्रामस्थांकडून आपण एकंदरीत जाणून घेऊ की कशा पद्धतीने काय मागणी आणि या पुलाची त्यांच्या काय भावना आहेत. म्हात्रे साहेब नमस्कार. आपण वारंवार या पुलासंदर्भात धावपळ करते सारखी शासन दरबारी काय सांगाल एकंदरीत? वास्तविक पाहता जो महाडचा सावित्री पूल 6-7 वर्षापूर्वी पडला आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि काल जी घटना घडली मावल या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या पुलावरचा नदीवर जो ब्रिज होता तो पडला आणि त्याच पद्धतीचा हा नागोठण्यामधील 400-450 वर्षापूर्वीचा लोक बोलतात ब्रिटिशकालीन, कोण बोलतो ऐतिहासिक शिवकालीन, परंतु हा ब्रिज पूर्ण खालून पोखरलेला आहे. दगड निघालेली आहेत आणि आज त्या पुलाची दयनीय अवस्था आहे. वास्तविक पाहता शासनाकडे बरेच वेळा मी पाठपुरावा केला, जनतेच्या वतीने मी अनेक तक्रारी अर्ज केल्या, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. मग त्यावेळेचे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा प्रकाशजी मेहता साहेब असतील पालकमंत्री, त्यानंतर उदयजी सामंत असतील माजी पालकमंत्री, त्यानंतर रायगडचे खासदार लोकसभेचे तटकरे साहेब असतील, यांच्याकडे सुद्धा वारंवार मी या ठिकाणी मागणी केली की हा पूल आमचा व्हायला पाहिजे. आणि या ब्रिजवरून अनेक वाहने जातात, अनेक विद्यार्थी या शालेय हायस्कूलमध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी जातात, अनेक शाळा कॉलेज आहेत या ठिकाणी, त्या ITI मध्ये विद्यार्थी शिकायला जातात, अनेक वाडे आहेत, खेडोपाडे आहेत. या ब्रिजवरून अनेक लोक जातात, गाड्या जात असतात आणि या ब्रिजवरून जात असताना मोठी दुर्घटना होऊन अनेक लोक मृत्युमुखी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासनाने हा ब्रिज लवकरात लवकर बांधला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ जाणून घेऊया. गायकवाड सर काय सांगाल आपण? मी चंद्रकांत गायकवाड, नागोठण्याचा रहिवासी. नागोठणा ब्रिज हा ऐतिहासिक घंट आहे, खरी गोष्ट आहे, कारण 450-500 वर्षे ह्या पुलाला झालेत. ह्या पुलावरून अनेक विभूती गेलेल्या आहेत आणि ह्या पुलावरून रहदारी 12 महिने असते. चालता चालता अनेक लोक ह्या पुलावरून खाली पावसाळ्याच्या वादळ वाऱ्यातून या छत्री घेऊन खाली पडलेले आहेत, आपल्या जीवास मुकलेले आहेत. ह्या पुलाच्या अनेक कंप्लेंटी गेलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बॅरिस्टर AR अंतुळे साहेब हे 67 साली महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. तेव्हापासून तर शंकरराव सावंत ह्या कुलाब्याचे खासदार होते, तेव्हापासून यांच्या सतत कंप्लेंटी गेलेल्या आहेत आणि आतापर्यंत ह्या पुलाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केला. ह्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण आले होते, त्यांनी सुद्धा शब्द दिला होता की लवकरात लवकर नागोठणा वरवटण्याचा हा पूल बांधला जाईल. ह्या पुलाचं एक ऐतिहासिक ठेवा आहे म्हणून हे जपलं पाहिजे असं लोकांची म्हणणं होतं. या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हा पूल तुटतो आणि आपल्या आत्ताचा जर चुना ह्याला वापरला तर तो पावसाळ्यामध्ये ताबडतोब निघून जातो, कारण त्यावेळी चुना बांधकामामध्ये हा बांधकाम केलेला आहे. हा गोट्यामध्ये पूल बांधलेला आहे, त्यावेळी जी असणारी टेक्नॉलॉजी आणि आताचे पूल, आता परवा काल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळच्या इंद्रायणी पुलाचे 35 वर्षे पूर्वी बांधलेला पूल आणि तो तुटून गेला. अशी परिस्थिती होत असताना ह्याच्यावर अनेक लोक वाहून गेलेले आहेत. पण शासन अजून किती लोकांचं जीव घ्यायच्या विचारात आहेत. आमचं म्हणणं आहे या पुलाच्या आजूबाजूला दोन्ही साईडला भरपूर जागा आहे, शासनाने या ठिकाणी लवकरात लवकर पूल बांधावं.
इथून लहान मोठी मुलं जात आहेत, वाहनांची रहदारी आहे, तर हे लवकर हे केलं तर ही होणारी आपत्ती, होणारा नुकसान आणि जीवितहानी टळेल अशी आमची शासनात विनंती आहे. दादा काय सांगाल आपण, काय सांगाल ताई आपण या पुलासंदर्भात? आम्हाला रोज जाणं येणं असतं आमचं. रोज लहान लहान मुलं आमची शाळेत जातात आणि आम्हाला घरून म्हणजे एवढी भीती वाटते की आमची मुलं कशी आता जाणार शाळेत. एवढी अशी म्हणजे आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की आम्हाला नवीन पूल बांधून द्यावं. ताई तुम्हाला काय वाटते, तुम्ही मुलं घेऊन जाता इथे? मलाही तेच वाटते, सरकारने आमच्या गरिबांकडे लक्ष द्यावा आणि हा पूल लवकरात लवकर बांधण्यात यावा. लहानशा मुलांना इथून येण्या जाण्याचा एकच मार्ग आहे. लक्षणाने कळकळीची विनंती आहे की सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन ही ब्रिज लवकरात लवकर बांधण्यात यावा. एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण या नागोठणा ग्रामवासियांची किंवा आजूबाजूच्या रहिवासींची एकच मागणी आहे की हा पूल लवकर व्हावा, एवढीच आमची अपेक्षा सरकारकडून आहे. पुणे न्यूज, सागर जैन, रायगड.